नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पशुपालन व कृषी व्यवस्थेत संक्रमण याबद्दलच्या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. नवाश्मयुगीन क्रांती उदाहरणासह स्पष्ट करा असा प्रश्न आल्यावर उत्तर कसं द्यायचं बघा. नवाश्मयुगीन क्रांती ही मानवाच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाची सामाजिक आर्थिक घटना असून यात मानव शिकारी संकलन जीवनातून तो पशुपालनावर आधारित स्थिर कसा झाला, कसा वळला याबद्दलची या ठिकाणी आपल्याला नवाश्मयुगीन क्रांती या ठिकाणी आपल्याला मिळून जाते. आता नवाश्मयुगीन क्रांती म्हणजे काय बघा. अन्न संकलनाऐवजी अन्न निर्मिती करण्याची प्रक्रिया. बघा आपण बघलं या ठिकाणी जे मध्याश्मयुग युग असेल किंवा पुराणाश्मयुग युग असेल त्या ठिकाणी काय कशा प्रकारे मानव भटकंती करायचा. पण या ठिकाणी जी नवाश्मयुगीन क्रांती आहे या ठिकाणी अन्न संकलनाऐवजी जी अन्न निर्मिती करण्याची जी प्रक्रिया आहे त्या ठिकाणी याला आपल्याला नवाश्मयुगीन असं आपल्याला म्हणता येईल. आता आपल्याला या ठिकाणी म्हणता येते की जी काही वन्य वनस्पतीची जी काही फालतूपूर्ण असेल त्याचा जे लागव असेल या ठिकाणी आपल्याला नवाश्मयुगीन या ठिकाणी बघायला मिळते. त्यानंतर प्राण्यांना पाळणे हे देखील आपल्याला नवाश्मयुगीन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत आपल्याला नवाश्मयुगीन जी काही क्रांती या ठिकाणी घडलेली आहे या ठिकाणी आपल्याला स्थिर वस्ती जी काही ग्राम संस्कृती आहे या ठिकाणची सुरुवात या ठिकाणी आपल्याला नवाश्मयुगीन या ठिकाणी होऊन जाते. आता नवाश्मयुगीन क्रांतीची जी कारणे आहेत ही कारणे कोणकोणती असतील बघा. हवामानामधील जे बदल असेल, नंतर लोकसंख्येतील जी वाढ आहे, नंतर अन्न सुरक्षेची जी गरज आहे आणि मानवाचा वाढता अनुभव व निरीक्षण शक्ती ही सगळी कारणे कायची आहेत तर नवाश्मयुगीन क्रांतीची ही कारणे आपल्याला सांगता येतील. त्यानंतर या ठिकाणी पाहूया जी काही नवाश्मयुगीन जी काही ही आहे नवाश्मयुगीन जी काही क्रांती आहे ही क्रांती होण्याची काही वैशिष्ट्ये कोणती असेल बघा. नवाश्मयुगीन या युगामध्येच काय झालेले आहे, शेतीची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. शेतीमधले प्रमुख पीक कोणते होते, गहू होते, बार्ली आहे, भात आणि इत्यादी आपल्या या ठिकाणी पिकं आपल्याला सांगता येतील. आता पशुपालन असेल, या पशुपालनामध्ये प्रामुख्याने शेळी आहे, मेंढी आहे, गाय आहे आणि बैल आहे. त्यानंतर दगडी हाताने जे काही घासून बनवलेली असं साधने होती ती साधने आपल्याला नवाश्मयुगीन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवाश्मयुगांमध्ये जी काही मातीची भांडी आहेत या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. त्यानंतर अन्न साठवण असेल, श्रम विभागणी असेल, त्यानंतर खाजगी मालमत्तेची संकल्पना असेल, हे सगळे आपल्याला नवाश्मयुगीन या ठिकाणचे आपल्याला वैशिष्ट्य म्हणून सांगता येतील. त्यानंतर याचे जे उदाहरण आपल्याला बघायचं झालं, जे काय बलुचिस्तान आहे या ठिकाणी जे काय मेहरगड नावाचं जे काही ठिकाण आहे या ठिकाणी आपल्याला सर्वात प्राचीन जे काही नवाश्मयुगीन स्थळ आहे हे आपल्याला बघायला मिळते. आता बघा या ठिकाणी आपण एक भारतातील म्हणलेलं आहे, परंतु हे जे काही बलुचिस्तान आहे, जे काही मेहरगड आहे आता हे सध्या पाकिस्तानमध्ये आहे. येथे गहू व बार्ली शेती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. कुठं बघायला मिळते, मेहरगडला बघायला मिळते. त्यानंतर शेळी व मेंढी पाळल्याचे पुरावे देखील आपल्याला या ठिकाणी मेहरगड या ठिकाणी बघायला त्या ठिकाणी मिळते. आता हे काय आहे, नवाश्मयुगीन क्रांतीचे स्पष्ट उदाहरण आहे जे काही आपल्याला हे मेहरगडमध्ये आपल्याला दिसून आलेलं आहे. आता यानंतर बघूया बुर्जोहोम जे आहे हे काश्मीरमध्ये आहे. आता या बुर्जोहोममध्ये आपल्याला काय बघायला मिळलं आहे, खड्ड्यामध्ये या ठिकाणी आपल्याला घरं या ठिकाणी सापडलेली आहे. त्यानंतर आपल्याला जे काही बुर्जोहोम आहे या ठिकाणी पशुपालन असेल आणि शेतीचे जे काही पुरावे आहेत ते आपल्याला या ठिकाणी बुर्जोहोममध्ये या ठिकाणी सापडलेले आहेत. लक्षात ठेवा, नवाश्मयुगीन जी काही क्रांती घडलेली आहे, जी काही नवाश्मयुगीन कालखंड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठं काय सापडलं हे आपल्याला सांगता यायला पाहिजे. मेहरगडमध्ये आपल्याला काय सापडलेलं आहे, सर्वात प्राचीन या ठिकाणी नवाश्मयुगीन या ठिकाणी काळ आहे. त्यानंतर गहू आणि जी काही बार्ली शेती आहे
ती मेहरगडमध्ये आपल्याला बघायला मिळली. त्यानंतर शेळी व मेंढी याची देखील पाळल्याचे पुरावे कुठे सापडले असतील तर ते मेहरगडमध्ये आपल्याला सापडलेले आहेत. नंतर आपण पाहतो बुर्जुहोम. बुर्जुहोम एकासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी खड्ड्यामध्ये घरे आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. त्यानंतर जे काही पशुपालनाचा आणि जे काही शेती जे काही पुरावे आहेत हे आपल्याला बुर्जुहोम या ठिकाणी बघायला मिळतात. त्यानंतर बघा जे पश्चिम आशिया आहे या पश्चिम आशियामध्ये जेरिको हे या नावाचे ठिकाण आहे. या ठिकाणी आपल्याला काय मिळालं आहे, जगातील जी काही प्राचीन कृषी वस्तीपैकी एक जे ठिकाण म्हणतात आपल्याला बघा, जगातील प्राचीन कृषी वस्तीपैकी एक ठिकाण कोणतं असेल तर ती कोणतं आहे, जेरिको आहे. या ठिकाणी हे जे जेरिको आहे या ठिकाणी आपल्याला धान्य लागवड व स्थिर वस्ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. आता हे जे काही आपण पाहतोय ह्या सर्वांचा परिणाम काय झालेला आहे बघा. अगोदर जो मानव होता, अश्मयुगीन जो माणूस होता तो मानव काय भटकंती करायचा, परंतु नवाश्मयुग युगीन काळामध्ये बरेचसे काही त्याला शोध प्रक्रिया झाल्यामुळे तो अश्मयुगीनपेक्षा प्रगत झाल्यामुळे त्याची जी काही भटकंती आहे ती भटकंती या ठिकाणी नष्ट झालेली आहे. म्हणजे आपल्याला सांगता येईल की भटक्या जीवनाच्या ठिकाणी अंत झालेला आहे. त्यानंतर जीवन एका ठिकाणी स्थिर झाल्यानंतर आपला या ठिकाणी सांगता येते जे काही गाव असेल, जे काही समाज व्यवस्था असेल या गावाची आणि समाज व्यवस्थे ठिकाणी निर्मित झालेली आहे. त्यानंतर एका ठिकाणी मानवी वस्तीमुळे ठिकाणी लोकसंख्येमध्ये ठिकाणी वाढ झालेली आहे. त्यानंतर संस्कृती असेल, धर्म असेल आणि तंत्रज्ञानाचा विकास असेल लागलीच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर जे काही पुढली जे शहरीकरण असेल, जी काही सभ्यता असेल त्याचा या ठिकाणी पाया घातलेला आपल्याला ह्या नवाश्मयुगीन या काळामध्ये दिसून जातो. आता आपल्याला असं म्हणता येईल जी काही नवाश्मयुगीन क्रांती आहे ही केवळ तांत्रिक बदल नसून मानवाच्या संपूर्ण जीवन पद्धतीत आमूलाग्र बदल या ठिकाणी आणि परिवर्तन घडवणारी ही घटना होती आपल्याला असं या ठिकाणी म्हणता येते. आता या ठिकाणी आपलं काय बघायला मिळलं, अन्ननिर्मिती असेल, स्थिर वस्ती असेल, सामाजिक विकास असेल, यामुळेच मानवाचे जे काही सभ्यतेचे जे काही दिशेने जे पाऊल टाकलेलं आहे हे आपल्याला नवाश्मयुगीन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आता यानंतर आता जे आपल्याला मध्य अश्मयुगीन आणि नवाश्मयुगीन याच्यात जी काही कला आहेत या दोघांची जी काही या ठिकाणी आपल्या जे कला आपल्याला बघायला मिळतात या कलावर आपल्याला माहिती द्यायची आहे. आता बघा मध्य अश्मयुगीन व नवाश्मयुगीन कला यावर आपण आता या ठिकाणी विस्तृत अशी माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. जो अश्मयुगीन जो काळ आहे या काळामध्ये जे उपजीविकेचे जे साधन आपण बनवलेली नाहीत तर कलेच्या माध्यमातून भावना, धार्मिक श्रद्धा, सामाजिक जीवन त्या ठिकाणी व्यक्त केले. आणि मध्य अश्मयुगीन जो काही आणि व नवाश्मयुगीन कला ही मानवाच्या बौद्धिक व सांस्कृतिक प्रगतीची या ठिकाणी साक्ष देते. आता बघूया मध्य अश्मयुगीन कला. आपण या अगोदर पाहिलेलं आहे. स्वरूप आणि वैशिष्ट्य पाहूया या कलेचे. बघा मध्य अश्मयुगीन कलेचा प्रकार म्हणजे शैल चित्रकला. आता आपण कुठं शैल चित्रकला होते आपण पाहिलेलं आहे, भीमबेटका या ठिकाणी आपण बघितलेलं आहे मध्य प्रदेशामधील. आता ही कला प्रामुख्याने गुहा व दगडी आश्रयस्थळामध्ये आढळते. आता त्याच्यावर प्रामुख्याने काय होतं आपण वैशिष्ट्य पण अगोदर पाहिलेलं आहे. शिकार असेल, नृत्य असेल, समूह जीवन असेल आणि पशु असेल. याच्यामध्ये पशुमध्ये कोणते आहेत, प्रामुख्याने हरिण, बैल आणि बिबटे आहेत. तसेच जे मानवकृती आहे या सर्वांची आपल्याला ठिकाणी जे काही शैल चित्र आहेत आपल्याला पाहायला मिळतात. आता ही जी रेखाटण्याची जी पद्धत होती ही साधी होती. नंतर ही जे चित्र होते या चित्रातून आपल्याला हालचाल या ठिकाणी दिसणारी होती. नंतर हे जे चित्र काढले गेलेले आहेत यासाठी काय काय वापरलं गेलेलं आहे. आता लाल आहे, पांढरा आहे आणि काळा आहे. आता आपला साहजिकच आहे, लाल म्हणल्यावर आपण सहज म्हणतो लोह ऑक्साईडपासून त्या ठिकाणी तयार झाला असावा. चुनखडक म्हणलं हा पांढरा रंग आला आणि कोळसा म्हणला की हा काळा रंग आला. तत्कालीन आपल्याला म्हणता येते लाल, पांढरा आणि काळा या ठिकाणी चित्रासाठी ते वापर करायचे. आता याचा उद्देश काय होता, उपजीविका असेल,
धार्मिक श्रद्धा असेल, जादूटोणा असेल, अजून आपण बघितलंय की शिकार व्हावी यासाठी त्या ठिकाणी ते मानव हे शिवचित्र काढायचे. असं त्या ठिकाणून जे उपलब्ध आपल्याला जे पुरावे मिळाले तिथून आपल्याला हे सांगता येते. आता हे जे प्रमुख स्थळं आहेत कुठं आहेत, तर हे भीमबेटका आहे मध्य प्रदेशमध्ये. भीमबेटका जो आहे हे जे स्थळ आहे या स्थळाला युनेस्को यांनी काय केलं आहे, जागतिक वारसा म्हणून या भीमबेटकाला घोषित केलेलं आहे. भीमबेटका हे खूप महत्त्वाचं स्थळ आहे. मध्य अश्मयुगीन असेल, नवाश्मयुगीन असेल किंवा त्यानंतरच्याही काळामध्ये भीमबेटका या ठिकाणी बरीचशी या ठिकाणी मानवी वस्ती व विविध संस्कृतीचं या ठिकाणी दर्शन आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. आता त्यानंतर बघा मध्य प्रदेशमध्ये एक आदमगड आहे, हे देखील या ठिकाणी खूप महत्त्वाचं स्थळ आहे. नंतर कर्नाटकमधलं कुपगल असेल, नंतर छत्तीसगडमधलं असेल शिंगणपूर असेल, अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला म्हणता येते. आता जे काही महत्त्व आहे या कलेचे, आपल्याला कलेचे महत्त्व काय सांगता येते, मानवाच्या भावनिक आणि सामाजिक जीवनाचे दर्शन आपल्याला या कलेतून आपल्याला बघायला मिळते. सामूहिक जीवन असेल व शिकारी संस्कृतीचे चित्रण असेल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर जे काही धार्मिक समजुती होत्या, जे काही श्रद्धा होत्या, जे काही बाबी होत्या, या आपल्याला सगळ्या आपल्याला या शेतचित्रातून आपल्याला बघायला मिळतात. असं आपण हे मध्य अश्मयुगाविषयी आता आपण माहिती पाहिलेली होती. आता आपण नव अश्मयुगीन जी कला आहेत याबद्दलच्या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. सुरुवातीला त्या स्वरूप आणि वैशिष्ट्ये पाहूया. नवाश्मयुगीन कलेत शैलचित्रकला तसेच मृदांड कला प्लस स्थापत्य व शिल्पकला यांचा समावेश होतो. बघा आपण मध्याश्मयुगीन आणि नवाश्मयुगीन यांचा आपण पुन्हा फरक पण पाहणार आहोत. त्या अगोदर पहा नेमकं त्यात काय काय फरक असतो. आता या ठिकाणी जे नवाश्मयुगीन कलेत आपल्याला काय पाहायला मिळले, जे आपण मध्य अश्मयुगीन जे बघितलेलं आहे तिथं फक्त आपण शैलचित्र पाहिले होते, परंतु जे नवाश्मयुग आहे या ठिकाणी शैलचित्र पण आहेत, मर्दानकला पण आहे आणि स्थापत्य आणि शिल्पकला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत आपल्याला इथे मर्दांडकला, स्थापत्य आणि शिल्पकला ह्या 3 गोष्टी आपल्याला जास्तीच्या ठिकाणी बघायला मिळतात. आता याचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे, विषय काय तर कृषी जीवन, पशुपालन, ग्रामजीवन, धार्मिक विधी. आता मर्दानकलामध्ये काय आहे, भूमितीय नक्षा असतील, रेषा असेल आणि ठिपके असतील. दगडी साधने कोणते आहेत, गुळगुळीत व पॉलिश केलेली या ठिकाणी आपल्याला दगडी साधने या ठिकाणी आपल्याला नवाश्मयुगात आपल्याला बघायला मिळतात. आता स्थापत्य म्हणजे काय, आता घरांची रचना असेल, मेगालिथिक भव्यदगडी स्मारक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. आता हे जे ठिकाण आहेत तुम्हाला मी सांगितले, मध्य अश्मयुगीन असू दे की नवाश्मयुगीन असू दे, हे नाव येणारच आहे बुर्जुहोम, हे बुर्जुहोम. आता इथं काय सापडलं आहे, बुर्जुहोममध्ये काश्मीरमध्ये आपण बघितलं आहे की या ठिकाणी खड्ड्यातील घरे आपल्या ठिकाणी सापडलेले आहेत. आता हे मेहरगड कुठं आहे, हे पाकिस्तानमध्ये आहे, बलुचिस्तान. इथे काय सापडलेलं आहे, कृषी व मर्दानकला सापडलेली आहे. आता नौदाटोली, चिरान, टेक्कलकोटा हे काय आहे, तर जे काही नवाश्मयुगीन जी काही आपल्याला या ठिकाणी आपल्याला साठी हे प्रसिद्ध असणारे ठिकाण आपल्याला सांगता येतील. आता याचं महत्त्व काय आहे, स्थिर जीवनशैली व कृषी संस्कृती दर्शन या ठिकाणी आपल्याला मिळून जाते. धार्मिक विधी व मृत्यू संकल्पना या ठिकाणी विकसित झालेली होती ही आपल्याला यावरून समजते. तसेच कलेत सौंदर्यबोध व तांत्रिक प्रगती या ठिकाणी नवाश्मयुगीन या ठिकाणी झालेली दिसते. आता आपण काय करूया, या चार्टच्या माध्यमातून जी काही मध्य अश्मयुगीन व नवाश्मयुगीन जी कला आहे या कलेची आपण ठिकाणी तुलना पाहूया. पाहताना आपण तिथली जीवनशैली, कलेचा प्रकार, विषय आणि साधने याबद्दलच्या ठिकाणी माहिती घेऊया. आता मध्य अश्मयुगीन जी काही कला होती या ठिकाणची जी काही आपण याचा विचार करूया, त्यावेळेस जी काही जीवनशैली होती ही जीवनशैलीच्या बाबतीत असं म्हणता येते की या ठिकाणी शिकार आणि जी काही संग्रह हे कुठलं आहे, मध्य अश्मयुगीन कला आहे. आणि जी नवाश्मयुगीन कला आहे या ठिकाणी काय आहे, कृषी आणि पशुपालन आहे. आणि नंतर बघा कलेचा प्रकार आपण या ठिकाणी बघितलंय, जे मध्य अश्मयुगीन काळ आहे या ठिकाणी फक्त कोणती आहे, शैलचित्रकला आहे. परंतु
जेव्हा आपण कलेचा प्रकार बघूया नवाश्मयुगामध्ये, ते शिलचित्र पण आहे, नंतर हे मृदांक कला पण आहे आणि स्थापत्य पण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आता हे विषय असतील. आता जे मध्य अश्मयुगीन कला आहे या ठिकाणी शिकार आणि नृत्य हे दोनच विषय या ठिकाणी बघायला मिळतील. परंतु नवाश्मयुगामध्ये आपल्याला शेती बघायला मिळेल, ग्रामजीवन बघायला मिळेल, धार्मिक विधी देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. नंतर जे काही साधने होते, इथं जे मध्य अश्मयुगीन कला आहे या ठिकाणी जे काही हत्यारे होते हे अतिशय सूक्ष्म दगडांचे हत्यारे होते. परंतु जी काही नवाश्मयुगीन कला आहे या ठिकाणी गुळगुळीत आणि दगडी हत्यारे या ठिकाणी अतिशय प्रगत असे आपल्याला हत्यारे या ठिकाणी बघायला मिळते. अशा प्रकारे आपण मध्य अश्मयुगीन व नवाश्मयुगीन कला ही मानवाच्या सांस्कृतिक उत्क्रांतीची पायाभरणी या ठिकाणी ठरलेली आहे. शिकारी जीवनातून स्थिर जीवनाकडे झालेल्या संक्रमणाचे प्रतिबिंब या कलेत स्पष्टपणे आपल्या ठिकाणी दिसते. त्यामुळे कलेला केवळ सौंदर्य दृष्टी नव्हे तर ऐतिहासिक व सामाजिक दृष्टिकोनातूनही अनन्यसाधारण या ठिकाणी महत्त्व प्राप्त झालेलं आहे. यानंतर बघूया जी काही नवाश्मयुगीन हत्यारे आहेत याबद्दलच्या ठिकाणी आपण माहिती पाहूया. आता नवाश्मयुगीन जी मानवाने जी शिकारी जीवनातून कृषी जीवनाकडे जे काही वाटचाल केलेली आहे या बदलासोबतच दगडी हत्यारांच्या निर्मितीत मोठी प्रगती झालेली आहे. घासून व पॉलिश करून बनवलेले हत्यारे हे नवाश्मयुगीन प्रमुख या ठिकाणी वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. आता नवाश्मयुगीन जे हत्यारे होते ते वैशिष्ट्य काय होते बघा. नंबर 1 गुळगुळीत हत्यारे, आकाराने मजबूत व टिकाऊ हत्यारे होती. आणि ही हत्यारे करशी असेल, लाकूड कापणी असेल आणि घर बांधण्यासाठी उपयुक्त त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. आता सूक्ष्म दगडी पात्याऐवजी आता मोठी कार्यक्षम साधने या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. आता याच्यामध्ये नेमकं कोणकोणती हत्यारे होते बघा. कुऱ्हाड होती. आता कुऱ्हाडचा उपयोग काय आहे? झाडे तोडणे, लाकूड कापणे, नंतर दगड घासून धारदार बनवलेली, नंतर लाकडी दांड्यात बसवलेली, अशा प्रकारे आपल्याला या कुऱ्हाडीचं आपल्याला वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर जे काय ॲड्स नावाचे काही आपल्याला हत्यारे मिळते, याचा उपयोग काय होतं की जमिनीचं खोदकाम करणे, लाकूड सपाट करण्यासाठी जे ॲड्स होते, जे हत्यार होतं त्याचा आपल्या ठिकाणी उपयोग त्या ठिकाणी दिसून येतो. तसेच कृषी व घर बांधण्यासाठी उपयुक्त असं हे ॲड्स नावाचं हत्यार होतं. आता विळा असेल, विळ्याच्या माध्यमातून पीक कापण्यासाठी ह्या विळा महत्त्वाचा ठरायचा. दगडी पाते असतील, लाकडी व हाडांच्या दांड्यात बसवलेली त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. अशा प्रकारे हे विळ्याचा उपयोग आहे. नंतर खोदणी काठी असेल, त्याला आपण कुदळ म्हणतो. हे कुदळ कायसाठी कामासाठी होतं? शेती कामासाठी वापर होतो तसा. नंतर करशी विकासाची त्या ठिकाणी हे झोतक होते. आता जी काय दळणवळण साधनं होती ती कोणती होती? जातं. त्यानंतर हे जे काय उपयोग होता त्याचं? धान्य दळण्यासाठी उपयोग होता. नंतर अन्न प्रक्रियेतील सुरुवात दर्शवणारी या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. अशा प्रकारे जे काही याची जी काही नवाश्मयुगीन स्थळं आहेत ते कोणते आहेत? बुरजूम आहे, मेहरगड आहे, टेक्कलकोटा आहे, नौदाटोली आहे आणि चिरांद आहे. आता याचं महत्त्व काय आहे? कृषी व स्थिर जीवनाचा पाया आपल्याला नवाश्मयुगामध्ये घातलेला दिसतोय. नंतर तांत्रिक व कौशल्य सौंदर्यबोधाची वाढ, त्यानंतर सामाजिक व आर्थिक प्रगतीला चालना या ठिकाणी मिळालेली आहे. निष्कर्ष आपल्याला असा काढता येईल की नवाश्मयुगीन हत्यारे ही मानवाच्या उत्पादनक्षम स्थिर समाज व्यवस्थेची सुरुवात दर्शवितात. ही हत्यारे केवळ उपयोगी साधने नसून मानवी संस्कृतीच्या प्रगतीचा ठोस साक्षी आहेत असं आपल्याला सांगता येते. यानंतर पाहूया जी काही मातीची भांडी बनवण्याची काही तंत्र होतं त्याचा विकास कशा पद्धतीने या नवाश्मयुगात झालेला आहे याबद्दलच्या ठिकाणी माहिती पाहूया. नवाश्मयुगात मानवाने स्थिर कृषी जीवनशैली स्वीकारल्यामुळे अन्नसाठा असेल, स्वयंपाक असेल व दैनंदिन वापरासाठी मातीच्या भांड्याची आवश्यकता निर्माण झाली. यामुळे मृदा निर्मितीच्या तंत्रात सातत्याने विकास झाला. आता
आता कशा प्रकारे विकास झाला बघा तंत्राचा. मातीची भांडी बनवण्याच्या तंत्राचा विकास बघा. कच्च्या मातीची निवड. नदीकाठची चिकन माती वापरली जात असे. त्या मातीमध्ये जे काही दगड असतील, काड्या असतील, गोट्या असतील ते सगळे वेगळ्या केल्या जात असे. त्यानंतर हाताने भांडी घडवणे. पहिल्यांदा सुरू हाताने भांडी घडवायची. नंतर मग उशिरा नवा शोधाच्या उशिरा काय झाला आहे, चाकाला शोध लागलेला आहे. एकंदरीत सुरुवातीला हाताने आकार देण्याची पद्धत होती. नंतर हे वेटोळे वर चपटे थर पद्धती अशा प्रकारे हे पहिल्या सुरू भांडी बनवायची. परंतु उशिराच्या नवा शोधात मातीच्या चाकाचा शोध लागला, वापर लागला. त्यानंतर वापर झालेला आहे म्हणून भांडी अधिक सममित व आकर्षक ठिकाणी बनलेली आहे. त्यानंतर जी काही भांडी असतील ते वाळवणे व भाजवणे. भांडी काय करायची, सावलीत वाळवायची, त्यानंतर ते आगीत भाजली जायची. नियंत्रित तापमानामुळे भांडी मजबूत झाली. पुढे प्राथमिक भट्टी वापरता आली बघा. इथं दाखवलं बघा, इथं भट्ट्या अशा असतात, तुम्हाला माहीत आहे हे बाई भट्ट्या. लाल भांड्यावर रेषा, ठिपके, भूमिती, नक्षी त्या ठिकाणी काढायची. त्यात लाल, काळा, पांढरा रंग वापर असेल. काही ठिकाणी रंगीत व चित्रक मर्दांडी आपल्याला या ठिकाणी सापडलेली आहेत. आता जी काही स्थळं आहेत, जे काही भारतातील प्रमुख नवाश्मयुगीन मर्दांड स्थळे आहेत ती कुठकुठली आहेत. मेहरगड, बलुचिस्तान. ही जी काही अतिशय या ठिकाणी प्राचीन मृदांड निर्मिती आपल्याला सांगता येते. बुरजोम असेल काश्मीरमधलं, नौदा टोले असेल मध्य प्रदेशमधलं, चिरांद असेल बिहारमधलं. आता याचं महत्त्व काय झालं, जे काही मृदांड निर्मिती झाली याचं महत्त्व का प्राप्त झालेलं आहे. कारण जे काही अन्नसाठा व अन्न प्रक्रियेची जी काही विकास याच साधनामुळे झालेला आहे, मृदांडामुळे झालेला आहे. दैनंदिन जीवन सुलभ झालेले आहे. कारागिरी व तांत्रिक कौशल्याचा वाढीस लागलेला आहे. पुढील जी ताम्र, पाषाण आणि जी काही हडप्पा संस्कृती आहे याला या मृदांड निर्मितीमुळे आधार मिळालेला आहे. आता निष्कर्ष आपल्याला काय सांगता येईल की नवाश्मयुगात मातीची भांडी बनवण्याच्या तंत्राचा विकास मानवी सांस्कृतिक व तांत्रिक प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा ठरतो. यामुळे मानवाच्या स्थिर, उत्पादनक्षम, संघटित जीवनशैलीचा या ठिकाणी गती मिळालेली आहे आपल्याला सांगता येईल. यानंतरचा जो भाग आहे मध्याश्मयुगीन व नवाश्मयुगीन याचं जे काय घराचा जे काय तौलनिक अभ्यास आहे या ठिकाणी आपण करणार आहोत. मानवाच्या जीवनशैलीत बदलाचे स्पष्ट प्रतिबिंब निवास व्यवस्थेत म्हणजे घरांच्या प्रकारात दिसते. मध्याश्मयुगीन फिरस्ती व शिकारी जीवनातून नवाश्मयुगातील स्थिर कृषी जीवनाकडे संक्रमण झाले. त्यानुसार घराच्या रचनेत लक्षणीय बदल झालेले आहेत. आता जे काही मध्याश्मयुगीन घरे आहेत त्याबद्दलच्या ठिकाणी माहिती पाहूया. स्वरूप व वैशिष्ट्ये. गुहा, दगडी आश्रयस्थळे, उघडी छावणी असेल, तात्पुरती स्थलांतरयोग्य निवास व्यवस्था असेल, नैसर्गिक संरचनेवर भर, डोंगर कड्या असतील, साधी रचना, नियोजनाचा अभाव, अग्नीचा वापर घरात आणि समोर. आता हे उदाहरण कुठं आहे तुम्हाला म्हणले, मध्ययुगीन हा शब्द आला की सरळ मध्य प्रदेशामधलं भीमाबेडका लक्षात ठेवायचं. नंतर आजमगड असेल, सिंगणपूर असेल. आता नवाश्मयुगीन घरे आहेत बघा, हे नवाश्मयुगीन घरे आहेत बघा, हे कशा प्रकारे आहेत. आता स्थिर व कायमस्वरूपी घरे या ठिकाणी मिळालेली आहेत. मातीचा असेल, लाकडाच्या असेल, दगड असेल, कच्ची विटा असेल, अशा पद्धतीचे घरे आपल्याला नवाश्मयुगीन बघायला मिळतात. नियोजित ग्रामरचना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आता खड्ड्यातील घरे आपण बघलं ते बुरझोम काश्मीरमध्ये आहे, हे नवाश्मयुगीन प्रकार आहे. खड्ड्यातील घरे थंड प्रदेशात जे काही बुरझोम काश्मीर आहे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. साठवणूक असेल, स्वयंपाकासाठी स्वतंत्र जागा या ठिकाणी होती. आता जे काही उदाहरण आपण आता सांगितलं तुम्हाला मी, हे बुरझोम हे काश्मीरमधलं जे खड्ड्यामध्ये घरे आहेत, मेहरगड, चिरांद आहे बिहारमधलं, नौदा टोली हे आपल्याला नवाश्मयुगीनमधले आपल्याला उदाहरणं सांगता येतील. आता आपण एकंदरीत या ठिकाणी मध्याश्मयुगीन व नवाश्मयुगीन याचा तौलनिक तक्ता या ठिकाणी बनवलेला आहे. त्याच्या आधारे आपण या ठिकाणी माहिती घेऊया. आता या
न मध्याश्मयुगीन व नवाश्मयुगीन जी घरे होती या दोघांमध्ये फरक काय या ठिकाणी पाहूया. जी काय जीवनशैली होती, आता आपल्याला माहीतच आहे मानव मध्याश्मयुगीनमध्ये शिकारी व फिरस्ती होता, तो भटकंती करायचा. पण नवाश्मयुगीनमधला माणूस भटकंती करायचा नाही, तो स्थिर झाला आणि तो शेतीकडे वळला. नंतर जो घरांचा प्रकार आहे, मध्याश्मयुगीनमध्ये घर हे गुहा आश्रयस्थळ होते, पण नवाश्मयुगामध्ये माती दगडांची घरे त्या ठिकाणी मानव बनवून राहू लागला. जे स्वरूप होतं मध्याश्मयुगामधलं हे तात्पुरतं होतं, तर जे घरांचं स्वरूप आहे नवाश्मयुगामधलं हे कायमस्वरूपी आहे. त्यानंतर जे काय नियोजन असेल मध्याश्मयुगीनमधलं याच्या नियोजनाचा अभाव होता, पण जे नवाश्मयुग आहे याच्यात त्याच्या नियोजनामध्ये आपला परिपूर्णता ठिकाणी बघायला मिळते. आता जे मध्याश्मयुगीन आहे या ठिकाणी साठवणूक नव्हती, इथं मर्यादित होती, पण या ठिकाणी जे नवाश्मयुग आहे या ठिकाणी धान्याची साठवण या ठिकाणी होऊ लागलेली आहे. आता उदाहरणं बघायचं म्हणलं तर भीमाबेटका आहे मध्याश्मयुगीमधलं, आणि इकडलं जर उदाहरण बघायला म्हणलं नवाश्मयुगीमधलं तर बुरजूम आहे काश्मीरमधलं, मेहरगड आहे, चिरांद आहे. आपल्याला असे बरेचसे काय आपल्याला उदाहरण सांगता येतात. आता निष्कर्ष जर आपण बघितला तर मध्ययुगीन घरे ही फिरत्या शिकारी जीवनाची प्रतीक होती, तर नवाश्मयुगीन घरे हे स्थिर कृषी व संघटित समाजाची सुरुवात दर्शवितात. त्यामुळे निवासस्थानातील हा बदल मानवी संस्कृतीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरतो. आता यानंतरची बघूया ठिकाणी धार्मिक समजुती आहेत. मध्याश्मयुगीन धार्मिक समजुती. मध्ये अश्मयुगात मानव केवळ शिकारी संग्राम नव्हता, तर त्याच्या मनात निसर्ग, नंतर मृत्यू असेल, शक्ती व अदृश्य शक्ती, धार्मिक व आध्यात्मिक समजुती आहेत या विकसित होत्या. या समजुतीचे प्रतिबिंब आपल्याला जे काही त्याने शैलचित्र निर्माण केलेले आहे तिथून मिळते. दफनविधी पद्धती प्रतिकात्मक कृतीमध्ये आपल्याला दिसते. आता मध्ययुगीन जे काही धार्मिक समजुती आहे ते पाहूया. तत्कालीन जो मानव होता हा निसर्गपूजक होता. सूर्य, चंद्र, पाऊस, वीज, पर्वत, नद्या यांना तो दैवी शक्ती मानत असे. नंतर निसर्ग मानवाच्या जीवनावर थेट परिणाम करतो अशी धारणा मध्याश्मयुगीन मानवांची होती. आता पशुपूजा. काही प्राणी पवित्र व शक्तिशाली मानले जात. चित्रामध्ये हरिण असेल, बैल असेल, बिबटे असेल यांच्या या ठिकाणी विशेष या ठिकाणी महत्त्व आहे. प्राण्यांमध्ये आत्मा आहे अशी समजूत होती. नंतर शिकारी आणि जादू. शिकार यशस्वी व्हावी म्हणून जी काही चित्र आहेत प्राण्याची ते काढली जात. बाण बाले मारताना चित्र रंगवणे. भीमबेटकातील चित्रे याची उत्तम उदाहरण आहे. बघा दाखवलं बघा इथं बघा हे दिसत बघा हे प्राणी, नंतर हे काय शिकार करताना चित्र आहेत बघा, हे दाखवलं बघा इथं तुम्ही पाहू शकता, इथं बाजूला दाखवलेलं आहे. त्यानंतर आत्मा व मृत्यूपश्चात जीवनाची संकल्पना. मृत्यूनंतरही आत्म्याचे अस्तित्व आहे अशी श्रद्धा मध्याश्मयुगीन लोकांची होती. बघा मृतदेहाजवळ हत्यारे, अन्न ठेवण्याची प्रथा यावरून परलोक संकल्पना सूचित होते. आता जादूटोणा व टोळी प्रमुखचा शामक. जो काय टोळीचा प्रमुख आहे त्याला शामक हे नाव होतं बघा. रोग आपत्ती दूर करण्यासाठी जादूटोणा त्या ठिकाणी करायचे. आत्ताही भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. तर टोळीतील एखादी व्यक्ती जो प्रमुख असतो त्याला शामक म्हणायचे. हा काय करायचा, धार्मिक विधी पार पाडत असे. मृत्यू, मुखवटे, विशेष पोषकांचा वापर त्या ठिकाणी होत होता. सामूहिक नृत्य व धार्मिक विधी. समूह नृत्याचे दृश्य आपल्या ठिकाणी दिसते. बघा बघू शकता बघा हे प्राणी आहेत, याच्या प्राण्यावर मानव बसलेले आहेत. या ठिकाणी बघा हे काही मानव या ठिकाणी सामूहिक दाखवलेले आहेत. इथे काही शिकारी दृश्य दाखवलेलं आहे. देवतांना प्रसन्न करण्यासाठी सामूहिक विधी या ठिकाणी दिसून येतो. आता हे जे उदाहरण बघायचं म्हणलं तर भीमबेटका
धार्मिक व शिकारी दृश्य आपल्या ठिकाणी आपल्याला मिळतात. त्यानंतर आदमगड आहे, सिंगणपूर आहे, या ठिकाणी जादू व नृत्यदृश्य ठिकाणी दिसतात. आता हे महत्त्व काय आहे? धर्माची प्राथमिक रूपे या ठिकाणी स्पष्ट होतात, सामाजिक व्यक्तीला बळकटी मिळते आणि पुढील जे नवाश्मिक धार्मिक संकल्पना त्या ठिकाणी पाया हा मध्य अश्मयुगीन या ठिकाणी त्या ठिकाणी घातला जातो. निष्कर्ष, मध्य अश्मयुगीन धार्मिक समजुती व निसर्गाशी निगडीत प्रतिकात्मक व अनुभव आधारित होत्या. या समजुतीमधून मानवाच्या बौद्धिक, भावनिक व सांस्कृतिक विकासाची सुरुवात झाल्याचे स्पष्ट होते. आता नवाश्मयुगीन शेती. आता जी काही नवाश्मयुगीन मानवाने जे शिकारी संग्राम जीवनातून कृषीप्रधान व स्थिर जीवनाकडे वळण घेतलेले होते. शेतीचा विकास हा नवाश्मयुगीन क्रांतीचा केंद्रबिंदू ठरला आणि सामाजिक आर्थिक रचनेत मूलभूत बदल घडवून आणले. तर नवाश्मयुगीन शेतीची वैशिष्ट्ये. जी काही पिकांची लागवड होती त्या ठिकाणी गहू, जव, बार्ली, तांदूळ अशा या पिकांची त्या ठिकाणी लागवड व्हायची. तसेच कडधान्य व इतर देखील पिके त्या ठिकाणी घेतली जात होती. आता प्रदेशानुसार पिकांची त्या ठिकाणी निवड त्या ठिकाणी करायची. पशुपालनाचा विकास. शेतीस पूरक म्हणून गाय, बैल, मेंढ्या, शेळ्या पाळणे यासाठी त्या ठिकाणी ओढकाम असेल, त्यानंतर दूध असेल, मांसासाठी या ठिकाणी याचा वापर या ठिकाणी होत होता. आता जी काही साधने आहे शेतीची ती कोणती आहे? विळा असेल, या विळ्याचा उपयोग काय आहे? पीक कापणी. कुदळ याचं काय काम आहे? खोदणी. जमीन तयार करणे, गुळगुळीत. आणि कुऱ्हाड जे आहे ते जंगल साफ करणे. अशा प्रकारची ही नवाश्मयुगीनमधली ही काय हत्यारे आपल्याला साधने आपल्याला सांगता येते. आता त्यावेळेस सिंचन व जमीन वापर कसा होता? नैसर्गिक त्या ठिकाणी पावसावर शेती अवलंबून होती. नदीकाठच्या सुपीक जमिनीचा त्या ठिकाणी वापर होत होता. प्राथमिक पाणी त्या ठिकाणी व्यवस्थापन होतं. धान्य साठवण. धान्य साठवण्यासाठी मातीची भांडी आणि कोठारे त्या ठिकाणी उपलब्ध होती. अन्न सुरक्षेची त्या ठिकाणी सुरुवात त्या ठिकाणी झालेली दिसून येते. आता भारतातील प्रमुख नवाश्मयुगीन कृषी स्थळ म्हणलं तर मेहरगड, बलुचिस्तान या ठिकाणी आपला गहू आणि जव लागवड आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. जे चिरांदर जे बिहारमधलं आहे या ठिकाणी कृषी व पशुपालन याच्या ठिकाणी आपल्याला महत्त्व ठिकाणी चिरांत सांगता येते. आणि नौदा टोली मध्य प्रदेशमध्ये जे नौदा टोली आहे आणि काश्मीरमधले हे गुरजोम आहे. आपण बघितलं हे काहीतरी प्रसिद्ध आहे ते. त्यानंतर परिणाम व महत्त्व. आता ह्याचा सगळ्यांचा परिणाम काय झाला? स्थिर ग्राम जीवनाची निर्मिती झालेली आहे. लोकसंख्या आता एकत्र सगळे राहिल्यामुळे लोकसंख्येमध्ये वाढ झालेली आहे. श्रम विभागणी व सामाजिक संघटनाला या ठिकाणी बळकटी मिळालेली आहे. आणि जी काही हडप्पा संस्कृती असेल, जी काही ताम्रपाषाण संस्कृती असेल याचा पाया नवाश्मयुगांमध्ये या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी घातलेला या ठिकाणी दिसून येतो. आता निष्कर्ष आपला असं म्हणता येते की नवाश्मयुगीन शेती ही मानवी संस्कृतीतील क्रांतिकारी घटना होती. तिने अन्न उत्पादन, स्थायित्व व सामाजिक विकासाला गती देऊन प्रगत नागरी संस्कृतीचा मार्ग मोकळा केला. अशा प्रकारे आपल्याला माहिती सांगता येईल.